निर्माण झालेले जे काही दुष्काळी परिस्थिती टंचाई ग्रस्त जे 40 तालुके आहेत या संदर्भात देखील कॅबिनेटमध्ये चर्चा होऊन केंद्र सरकारकडे 40 तालुक्यांच्या संदर्भातली माहिती पाठवली आणि यांना आवश्यक ती मदत देण्याची विनंती देखील केंद्राकडे आम्ही केलेली आहे। त्याचबरोबर जे जस्टिस शिंदे कमिटीचा अहवाल जो मराठवाड्यातला जुन्या नोंदी कुणबी असलेल्या तो एक प्रथम अहवाल जो त्यांनी सबमिट केलेला आहे त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि तो देखील अहवाल स्वीकारलेला आहे। मला वाटतं त्या माध्यमातून देखील मराठवाड्यातल्या ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत अशा मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टातल्या क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती देखील तात्काळ त्याची सुनावणी घ्यावी अशा प्रकारची विनंती देखील सुप्रीम कोर्टाला करण्याचा निर्णय झाला आणि त्यासाठी जो आयोग आहे त्या आयोगाला देखील मराठा समाज मागास कसा आहे या संदर्भातला पूर्ण डेटा एम्पिरिकल डेटा गोळा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे कारवाई देखील सुरू झालेली आहे आणि त्यासाठी जस्टिस भोसले अध्यक्ष म्हणून जस्टिस गायकवाड आणि जस्टिस शिंदे यांची एक कमिटी गठीत केलेली आहे आणि ही कमिटी जी आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी हे तिन्ही निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती यांची कमिटी सरकारला मार्गदर्शन करेल आणि त्याचबरोबर जो मागास वर्ग आयोग जो आहे त्याला देखील मदत करेल जेणेकरून ही जी काही एम्पिरिकल डेटा गोळा करण्याची प्रक्रिया आहे ही अतिशय प्रभावी आणि वेगवान करण्यासाठी याचा फायदा होईल। त्याच्यामध्ये त्यांनी जो अहवाल तयार केलेला आहे प्रथम अहवाल आहे तो 13,500 कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत आणि त्या आज त्याला मान्यता कॅबिनेटमध्ये दिलेली आहे। याचा फायदा मराठा समाजाला नक्की होईल। मराठा समाजाला मी कालही आवाहन केलं, मनोज जरांगे पाटील यांच्याशी मी देखील ते संपर्कात आहे आणि त्यांनी देखील हे जे काही मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका त्यांची जी आहे तशी सरकारची देखील भूमिका आहे। मी ती भूमिका जाहीरपणे पण मांडलेली आहे आणि त्यामुळे थोडा याला वेळ दिला पाहिजे। टोकाचं पाऊल उचलून आंदोलनाला गालबोट लागेल अशा प्रकारचं कुणाकडूनही होऊ नये अशा प्रकारची विनंती आवाहन देखील मी सकल मराठा समाजाला करतोय। कारण मराठा समाज हा शांतताप्रिय आणि शिस्तप्रिय आहे। कारण गेल्या वेळेस 58 मोर्चे लाखांचे 58 मोर्चे निघाले, लाखो लोक एकत्र जमा झाले पण कुठेही हिंसात्मक आंदोलन कुठेही झालं नव्हतं। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही आंदोलनं झाली आणि त्या काळामध्ये मराठा समाजाला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मी कमिटीमध्ये होतो, आरक्षण देण्याचं काम केलं होतं आणि म्हणून मराठा समाजाला माझी नम्र विनंती आहे की आपल्या आंदोलनाला गालबोट लागेल, हिंसात्मक आंदोलन होईल अशा प्रकारचं करू नका। कारण शेवटी आपलं शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करण्याची आपली जी काही परंपरा आहे त्याला कुठेही गालबोट लागेल अशा प्रकारचं काम कृत्य कुणाकडून होऊ नये अशा प्रकारची माझी भावना आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील तशा प्रकारचं आवाहन मराठा समाजाला केलेलं आहे। यापुढेही त्यांनी करावं आणि त्यांनी स्वतःच्या तब्येतीची आरोग्याची देखील काळजी घ्यावी त्याची देखील चिंता सरकारला आहे। उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मागणी केली आहे की महाराष्ट्राचे जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी राजीनामे दिले पाहिजे राष्ट्राच्या मराठी बाणा ठेवण्यासाठी किंवा मराठा आरक्षणासंदर्भात ज्याप्रमाणे चिंतामणराव देशमुख यांनी मराठी बाणा दाखवला होता तसा आता बाणा महाराष्ट्रातल्या केंद्रीय मंत्र्यांनी देखील दाखवणं गरजेचं आहे।
मराठी बाण्यावर बोलणारे खरं म्हणजे मराठा आरक्षणवर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. कारण मराठा समाजाबद्दल किती त्यांना संवेदना आहे ही मराठा समाजालाही माहीत आहे आणि आम्हालाही माहीत आहे. ज्या काळामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिलं. हायकोर्टामध्ये ते चॅलेंज झालं, पण ते टिकवण्याचं काम त्या काळामध्ये देवेंद्रजी आणि आम्ही केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रकरण गेल्यानंतर त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होतं, उपसमितीचे अध्यक्ष कोण होते, यांनी हे आरक्षण टिकवलं नाही. खरं म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी खऱ्या अर्थाने तुम्ही आहात आणि म्हणून तुम्हाला मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तुम्ही मराठा समाजाच्या महिलांच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवणारे, महिलांचा माता भगिनींचा अपमान करणारे कोण होते हे देखील सकल मराठा समाजाला माहीत आहे. आणि म्हणून जे मराठा समाजाचं आरक्षण घालवायला जबाबदार तुम्ही आहात आणि ते आम्ही आता मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही त्यासाठी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेली आहे आणि त्यासाठी जस्टिस भोसले, गायकवाड, शिंदे कमिटी गठीत केली आहे. आयोगाला एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही प्रामाणिकपणे आमचं सरकार या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि म्हणून या सर्व याला कारणीभूत जे आहेत मराठा समाजाचं आरक्षण गमवायला त्यांनी बिलकुल मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना